नमस्कार. माझे नाव मी वेलणकर अनाथ आश्रमातली आहे. माझं नाव पूर्वीचं अंबिका विजयकुमार लिगाडे आणि आता लग्नानंतरचं नाव आहे स्नेहा अभय पट्टणकुडे. मी 8 वर्षापर्यंत अनाथ आश्रमातच लहानाची मोठी झाले आणि विशेष म्हणजे माझं लग्न पण अनाथ आश्रममधूनच झालेलं आहे. त्यांनीच अनाथ आश्रमानेच करून दिलेलं आहे. कारण मी अनाथ होते. आई-वडील दोघंही नव्हते. त्यावेळेला माझे मृत्यू दाखले माझ्या मम्मी-पप्पांचे दोन्ही मृत्यू दाखले आश्रमात जमा होते. पण 2019च्या पुरामध्ये ते गहाळ झाले. ते गहाळ झाल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्राचं मला जरासं प्रॉब्लेम यायला लागलं. कशासाठी तर अनाथ प्रमाणपत्रासाठी. मग मम्मीचं कसं तर करून मिळवलं. कारण मम्मी जिथं होती ना राहायला तिथं मला थोडंफार आठवतंय. पण बाबा वारले तेव्हा मी 3 वर्षाची काहीतरी असेन. त्यामुळे बाबांचं कुठं काल झाला, काय झालं मला माहीतच नाही. तरी पण आम्ही प्रयत्न करतोय, की बाबांचं मृत्यू प्रमाणपत्र मिळावं. तर जिमाबाबाकडून एकच त्यांचं म्हणणं आहे, की वडिलांचं पण मृत्यू प्रमाणपत्र पाहिजे, आईचं पण पाहिजे. ज्यांना माहीत नाही त्यांनी काय करायचं? आईचं कसं तर करून मिळवलं मी. कारण माझे मामा वगैरे होते. मामांच्याकडे मी राहिला असल्यामुळं काही गोष्टी मला माहीत होत्या. मी जाऊन ते करून आणलं. पण बाबांचं प्रमाणपत्र कुठनं आणणार मी? आणि त्यांचा एकच अट आहे, की दोन्ही मृत्यू प्रमाणपत्र असलं तर तुमचं ते ए गट, बी गट काय असेल त्यामध्ये तुमचं नाव होणार आणि मग प्रमाणपत्र मिळणार. आम्हाला माहीतच नाहीत काय